Good morning, students. Today we are going to learn income from salary, illustration number 3rd. आपण आज आजच्या तासिकेमध्ये तिसऱ्या उदाहरणाला सुरुवात करणार आहोत. पहिल्या प्रथम उदाहरणामध्ये काय विचारलं आहे ते आधी पाहणं आवश्यक आहे. From the above information, calculate Srimati Kishan Parry's taxable income from salary for the assessment year 2019-20. वरील माहितीवरून श्रीमती किशन पॅरी यांचं वेतनापासूनचं करदेय किंवा करपात्र उत्पन्न कर निर्धारण वर्ष 2019-20साठी काढावयाचं आहे किंवा कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर वरती आधी हेडिंग टाका, कॉम्पिटेशन ऑफ सी कॅपिटल घ्या, परत COMPUTATION, कॉम्पिटेशन ऑफ टॅक्सेबल सॅलरी. जे विचारला असेल तो शब्द टाका. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी, कॉम्पिटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ श्रीमती SMT काउंटिंगमध्ये द्या श्रीमती किशन पॅरी खालच्या वेळ घ्या इंटू ब्रॅकेट फॉर द असेसमेंट इयर, ए कॅपिटल घ्या वाय कॅपिटल, असेसमेंट इयर 2019-20, 2019-20. पूर्ण रेगोडाखाली खालच्या वेळेला आपला एकूण 3 कॉलम करायचे. त्यापैकी पहिला मोठा कॉलम घ्यायचा पर्टिक्युलर्स, त्यानंतर उजव्या बाजूला म्हणजेच आउटरला इनर आणि आउटर असे 2 कॉलम करायचे. अमाऊंट हे 2 कॉलम केल्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेमला सोडवायला सुरुवात करायची. प्रॉब्लेम लिहून देत असताना बऱ्याचशा आयटमचं विश्लेषण मी केलेलं आहे, तरी परत एकदा ते आयटम आपण विचारात घ्यायचे. श्रीमती किशन पॅरी इज ड्रॉईंग ए मंथली सॅलरी ऑफ ₹20,000. पहिल्यांदा घ्या, नंबर 1 घ्या, सॅलरी इंटू ब्रॅकेट 20,000 गुणिले 12, मंथली सॅलरी दिली 20,000 गुणिले 12, पर्टिक्युलर्स कॉलममध्येच घ्यायचं आहे. रक्कम एकदम आउटर कॉलममध्ये घ्या, 2,40,000. नंबर 2 घ्या, अँड एंटरटेनमेंट अलाउन्स ऑफ ₹3,500 पर मंथ फ्रॉम ए लिमिटेड कंपनी. ए लिमिटेड कंपनीकडून एंटरटेनमेंट अलाउन्स 3,500 पर मंथ मिळाला आहे. नंबर 2 घ्या, मग एंटरटेनमेंट अलाउन्स ई कॅपिटल ए कॅपिटल, एंटरटेनमेंट अलाउन्स किंवा क्रमवार घ्यायचं असतील तर आपण 4थ्या नंबरला घ्यावा किंवा क्रम जसा आहे तसा घेतला तरी चालेल. एंटरटेनमेंट अलाउन्स कंस इंटू ब्रॅकेट घ्या कंसामध्ये पर्टिक्युलर्स कॉलममध्ये 3,500 गुणिले 12, रक्कम घ्या आउटर कॉलम 42,000. त्यानंतर सी इज ऑल्सो गेटिंग कन्व्हियन्स अलाउन्स ऑफ ₹1,200 पर मंथ. त्यानंतर घ्या कन्व्हियन्स अलाउन्स, नंतरचा मुद्दा घ्या CONVEYANC, कन्व्हियन्स अलाउन्स म्हणजे वाहन भत्ता. आउटर घ्या नील किंवा डॅश लिहा, कारण का या ठिकाणी आपण असं गृहीत धरलं आहे तो वाहन भत्ता जो आहे तो पूर्णपणे तिने कर्तव्य पालनासाठी उपयोगात आणला आहे असं आपण अजम्पशन गृहीत धरलं आहे. त्याची नोट खाली टाकावी लागेल आणि इथं काहीच उल्लेख केला नाही. जर आपण तो कर्तव्य पालनासाठी गृहीत धरला नसेल तर ती रक्कम टॅक्सेबल येते. नंतर बोनस इक्वल टू 2 मंथ सॅलरी. नंतरचा मुद्दा या बोनस 2 महिन्याच्या सॅलरी इतका बोनस आहे. 20,000 पर मंथ सॅलरी कंसात घ्या ₹20,000 इंटू 12, रक्कम घ्या आउटरला 20,000 गुणिले 2, 2 महिन्याच्या सॅलरी एवढं म्हणजे ₹40,000 बोनस येईल. त्यानंतर अँड कमिशन इक्वल टू 1 मंथ्स पे म्हणजे एका महिन्याच्या सॅलरी एवढं तुम्हाला कमिशन मिळणार आहे. नंतर घ्या कमिशन कंसात 20,000 गुणिले 1, कंस बंद करा, रक्कम टाका आउटर कॉलम 20,000. त्यानंतर ड्युरिंग द प्रिव्हियस इयर सी पेड ₹2,000 ॲज एम्प्लॉयमेंट टॅक्स. मागील प्रिव्हियस म्हणजे मागील वर्षामध्ये ₹2,000 एम्प्लॉयमेंट टॅक्स म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स किंवा प्रोफेशन टॅक्स पेड केला आहे. हे आपण डिडक्शन अंडर सेक्शन 16
तीननुसार घ्यायचं आहे. डिडक्शनच्या वेळेस आपण त्याचा विचार करू. नंतर सी इज प्रोव्हायडेड विथ द रेंट फ्री फर्निश्ड हाऊस बाय द कंपनी ॲट जयपूर. हे आपण सोडवत असताना याची स्वतंत्र वर्किंग घ्या आणि या ठिकाणी हेडिंग टाका आधी पर्टिक्युलर्समध्ये. व्हॅल्युएशन घ्या किंवा व्हॅल्यू घ्या. व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री फर्निश्ड हाऊस. काही प्रॉब्लेममध्ये हाऊसच्या ऐवजी अकॉमोडेशन शब्द आलेला आहे. दोन्हीचा अर्थ एकच आहे. इथं जो शब्द दिला असेल तोच त्या ठिकाणी लिहायचा आहे. व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री फर्निश्ड हाऊस इंटू ब्रॅकेट कंसामध्ये लिहून घ्या. ॲज पर नोट नंबर 1. एप्रिल घ्या. ॲज पर नोट नंबर 1 म्हणजे नोट 1मध्ये प्रमाणे वर्किंग नोटमध्ये आपण 1 नंबरला त्याची वर्किंग करायची. कंस बंद करा. ही रक्कम आपण वर्किंग झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी टाकायची. नंतरचा आयटम किंवा नंतरचा मुद्दा आपला विचारात घ्यायचा आहे. द कंपनी इज पेईंग ₹90,000 पर ॲनम ॲज रेंट ऑफ दिस हाऊस. या घराचं कंपनी ₹90,000 भाडं पेड करतं, परंतु तिला म्हणजेच कर्मचाऱ्याला त्यांनी भाडेमुक्त घर दिलेलं आहे. अँड ₹8,700 पर ॲनम फॉर फर्निचर अँड फिटिंग्ज. म्हणजेच कंपनी त्या फर्निचरचं भाडं ₹8,700 रुपये पेड करते. याचाच अर्थ असा होतो की कंपनीनं भाडेमुक्त सुसज्जित घर दिलं आहे. सुसज्जित घर यासाठी की यामध्ये फर्निचर आणि फिटिंग किंवा फर्निचरची सुविधा उपलब्ध करून दिली. ते भाड्यानं आणून जेवढं भाडं दिलं असेल ते व्हॅल्युएशनमध्ये ॲड करायचं आहे. आपण वर्किंगच्या वेळेस सविस्तर विचारात घेऊ. द इलेक्ट्रिक अँड वॉटर चार्जेस अमाउंटिंग टू ₹18,000 आर ऑल्सो बॉर्न बाय द कंपनी इन रिस्पेक्ट ऑफ धिस हाऊस. या घराच्या संबंधित इलेक्ट्रिक आणि वॉटर चार्जेस ₹18,000 कंपनीनं सहन केलेत म्हणजे पेड केलेत. मग ही रक्कम टॅक्सेबल आहे. मग इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर चार्जेस पेड बाय द कंपनी ही रक्कम आउटर कॉलममध्ये घ्या. 18,000 18,000. त्यानंतरचा मुद्दा आपला विचारात घ्यायचा आहे. सी इज ऑल्सो प्रोव्हायडेड विथ लंच बाय द कंपनी ड्युरिंग वर्किंग आवर्स ॲट वर्क प्लेस. तिला लंच म्हणजे जेवणाची किंवा त्यांनी कंपनीने जेवणाची सुविधा पुरवलेली आहे वर्किंग आवर्स म्हणजे कामाच्या वेळेमध्ये आणि ज्या ठिकाणी ती काम करत असेल त्या कामाच्या ठिकाणी. द कॉस्ट ऑफ विच इज ₹80 पर मील फॉर 300 days ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. म्हणजेच मागील वर्षामध्ये एकूण 300 दिवस या मील किंवा जेवणाची व्यवस्था किंवा लंचची व्यवस्था त्या ठिकाणी दिली. पण या ठिकाणी त्याची कॉस्ट एका मीलची किंवा एका जेवणाची कॉस्ट आहे ₹80. या अगोदर प्रॉब्लेम देत असताना तुम्हाला सांगितलं आहे की ₹80पैकी ₹50 तुम्हाला सूट आहे. ₹50 मग 80मधून 50 गेले तर राहतील किती? ₹30 फक्त. त्यानंतर कंपनीनं द कंपनी रिकवर्ड ₹20 पर मील फ्रॉम हर. कंपनी तिच्याकडून त्या जेवणासंबंधी किंवा लंच संबंधी ₹20 वसूल करते. ती रक्कम परत त्या व्हॅल्युएशनमधून कमी केली जाईल. म्हणजे 80मधून आधी 50 नियमाप्रमाणे कमी केले राहिले आपल्याकडं 80मधून 50 वजा केलं तर राहिले 30. 30मधून तिच्याकडून वसूल केली जाणारी रक्कम 20 वजा केल्यानंतर ₹10 पर मील किंवा एका लंचचे टॅक्सेबल आहेत. मग 300 दिवसासाठी आहे. मग 300 गुणिले 10 रक्कम आउटर कॉलम घ्यायची 3,000. या ठिकाणी आपण सोल्युशनमध्ये दाखवलं आहे की लंच ₹80 त्याची कॉस्ट आहे. मायनस ₹20 कोणते? जी रक्कम तिच्याकडून रिकवर केली जाणार आहे. मायनस ₹50 पर मील किंवा पर लंच अलाउड नियमाप्रमाणे आहेत. जर कामाच्या ठिकाणी सोय केली असेल आणि वर्किंग कामाच्या वेळेत केली असेल तर ₹50 सूट. असे 50 आणि 20 ₹70 वजा केल्यानंतर ₹80तून ₹10 राहतात. 10 गुणिले 300 ही रक्कम अशा पद्धतीनं आउटरला येते 3,000. मग एकूण सगळ्यांची बेरीज आत्ताच घेता येणार नाही कारण की आपला व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस काढायचं राहिलं आहे. फक्त रेगोडा आणि डाव्या बाजूला ग्रॉस सॅलरी. मग आपला जागा किती लागते किंवा फॉर्मॅटनुसार आपला जागा सोडायची. ग्रॉस सॅलरी लिहा. बेरीज आपण व्हॅल्युएशन केल्यानंतर करणार आहोत. त्यानंतर किंवा तोपर्यंत वाटल्यास रक्कम टाकून द्या. त्याची वर्किंग नंतर दिली जाईल.
व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री फर्निश्ड हाऊस कंसात घेतलं ॲज पर नोट नंबर 1, त्या सरळीत आउटर रक्कम घ्या 60,000. आता ग्रॉस सॅलरी म्हणजे एकूण बेरीज करा, ती येते ग्रॉस सॅलरी 4,23,000. ह्या ग्रॉस सॅलरीमधून लेस डाव्या लेस पर्टिक्युलर कॉलममध्ये डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 ग्रॉस सॅलरी किंवा सकल वेतनातून डिडक्शन अंडर सेक्शन 16 नुसार 3 वजावटी आपला मिळू शकतात. नंबर 1, स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16(1) ते 2019-20 या कर निर्धारण वर्षासाठी 40,000 रुपये आहे. ही रक्कम इनर कॉलम घ्यायची. इनर यासाठी की आणखी डिडक्शन काही असतील तर बेरीज करून आउटरला एकदाच घेता येईल. नंबर 2चं डिडक्शन कोणतं येतं? एंटरटेनमेंट अलाउन्स. हे डिडक्शन किंवा ही वजावट किंवा सूट कधी मिळते? ज्यावेळेस तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल त्यावेळेस. या ठिकाणी श्रीमती किशन प्यारी गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाहीत, त्यामुळे नंबर 2चं डिडक्शन येणार नाही. आता नंबर 3चं डिडक्शन या ठिकाणी घ्यायचं आहे एम्प्लॉयमेंट टॅक्स किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रोफेशनल टॅक्स, जे की तिनं मागील वर्षामध्ये 2,000 रुपये पेड केलेत. ती रक्कम इनर कॉलम घ्यायची. नंबर 3 एम्प्लॉयमेंट टॅक्स अंडर सेक्शन 16 कंसात 3 यानुसार 2,000 रुपये इनर कॉलम घ्यायचे आणि दोन्हीची बेरीज 40 आणि 2 42,000 रक्कम त्या सरळीत आउटरला टाका. ती रक्कम ग्रॉस सॅलरीमधून वजा केल्यानंतर टॅक्सेबल सॅलरी येईल 3,81,000. मग या ठिकाणी इन्कम फ्रॉम सॅलरी किंवा टॅक्सेबल सॅलरी ते 3,81,000. आता महत्त्वाचा भाग आहे जो व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस जे आपण वर्किंगमध्ये सोडवणार आहोत किंवा लिहिले ॲज पर नोट नंबर 1 ते व्यवस्थित आधी समजून घ्या. कारण इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये सर्वात महत्त्वाची वर्किंग व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊसची एक आहे किंवा हाऊस रेंट अलाउन्स. त्या दोन्हीपैकी एक वर्किंग निश्चित येते आणि ज्याच्यावर पूर्ण प्रॉब्लेम आधारित आहे किंवा अवलंबून आहे. त्यामुळं आता आपण वर्किंग नोट्सकडे जाणार आहोत. वर्किंग नोट्समध्ये नंबर 1 घ्यायचं आहे. आपण कारण वरती लिहिलं व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री फर्निश्ड हाऊस कंसात लिहिलं ॲज पर नोट नंबर 1 म्हणजे नोट नंबर 1 प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन किती येतं ते वर्किंगमध्ये डिटेल दाखवून आपण वरती रक्कम प्रॉब्लेममध्ये टाकायची. नंबर 1 घेतला आपण व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री फर्निश्ड हाऊस. आता व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस काढत असताना परत लक्षात घ्या सॅलरी या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. इन्कम फ्रॉम सॅलरी काढत असताना 3 ठिकाणी वेगळ्या सॅलरी या शब्दाचा अर्थ होतो. नुसतं सॅलरी म्हणल्यानंतर बेसिक सॅलरी किंवा मूळ पगार, त्यानंतर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF काढायचं असेल तर त्यावेळेसची सॅलरी ही वेगळी येते. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं ते आपण आल्यानंतर पाहू. आज आपला विचारात घ्यायचं की रेंट फ्री हाऊस काढत असताना सॅलरी म्हणजे काय किंवा सॅलरीमध्ये काय काय समाविष्ट होतं हे विचारात घेणं आवश्यक आहे. म्हणून इथं सॅलरी फॉर द पर्पज ऑफ रेंट फ्री फर्निश्ड हाऊस म्हणजे रेंट फ्री फर्निश हाऊस काढत असताना किंवा रेंट फ्री अनफर्निश हाऊस काढत असताना सॅलरीमध्ये काय काय येतं ते आपला पाहावं लागेल. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की हे घर जरी फर्निश हाऊस असलं तरी व्हॅल्युएशन करताना पहिल्यांदा अनफर्निश्ड आहे असं गृहीत धरून व्हॅल्युएशन करायचं आहे. मग त्यासाठी सॅलरीमध्ये काय काय येतं परत बघा. सॅलरी रक्कम आउटरला घ्यायची 2,40,000 जी आपण उदाहरणात घेतली. बोनस या ठिकाणी येईल 40,000. कमिशन 20,000. या ठिकाणी एंटरटेनमेंट अलाउन्स एक महत्त्वाचं लक्षात घ्या, जर गव्हर्नमेंट एम्प्लॉय असता या ठिकाणी एंटरटेनमेंट अलाउन्स 42,000 आहे. जर सरकारी कर्मचारी असता तर 5,000 रुपयापर्यंत डिडक्शन अंडर सेक्शन 16(2) मिळतं. म्हणजे 42,000 रुपयेवरती आपण टॅक्सेबल घेतली, त्यामधून सूट जर गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतं तर 5,000 मिळाली असती. म्हणजे टॅक्सेबल पार्ट ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स हा 42मधून 5 जाऊन 37,000 रक्कम इथं लिहिली असती. पण या ठिकाणी गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही म्हणजे सूट काहीच नसल्यामुळं एंटरटेनमेंट अलाउन्स टॅक्सेबल पार्ट ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणून पूर्ण रक्कम या ठिकाणी आपण 42,000 घेतली आणि याची टोटल इथे 3,42,000 म्हणजेच सॅलरी फॉर द पर्पज ऑफ रेंट फ्री हाऊस 3,42,000. मग या ठिकाणी नंतर आपला रेंट फ्री हाऊसचं आपल्याला वर्किंग करत असताना रेंट फ्री हाऊस असेल तर अगोदर काय विचार करताल खर्च किंवा कोण पेड करतं. त्यानंतर विचार आपला करायचा आहे की कोणतं शहर आहे
या ठिकाणी उदाहरणामध्ये जयपूर शहर दिलं आहे. मग त्या शहराची लोकसंख्या आपला विचारात घ्यावी लागेल, कारण लोकसंख्येच्या आधारावर रूल्स किंवा नियम आहेत. मग जयपूरची लोकसंख्या पॉप्युलेशन इज मोर दॅन 25 लॅक्स. जयपूरची लोकसंख्या 25 लाखापेक्षा जास्त असेल तर आपला नियम किंवा रूल काय आहे? 15% ऑफ सॅलरी. जर 10 लाखाच्या पुढे आणि 25 लाखाच्या आत पॉप्युलेशन असेल तर 10% ऑफ सॅलरी. 10 लाखाच्या आत पॉप्युलेशन असेल तर 7.5% ऑफ सॅलरी. हे नियम मी 2 वेळेस किंवा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. या ठिकाणी जयपूर किंवा 25 लाखापेक्षा जास्त संख्या असल्यामुळं 2001च्या जनगणनेनुसार 15% ऑफ सॅलरी घ्यायचं आहे. मग या ठिकाणी सॅलरी या शब्दाचा अर्थ फक्त बेसिक सॅलरी नाही, जी आपण वरती कॅल्क्युलेट केली, 4 याची आपण बेरीज केली, ती आहे 3,42,000. त्याच्या 15% म्हणजे कंसात घ्या 3,42,000 गुणिले 15 भागिले 100. ती रक्कम आउटरला घ्यायची, उजव्या बाजूला घ्यायची, ती येते 51,300. हे झालं व्हॅल्युएशन ऑफ अनफर्निश्ड हाऊस. सुरुवातीला फर्निश्ड हाऊस जरी असलं तरी अनफर्निश्ड हाऊस आहे असं गृहीत धरून त्याचं मूल्यांकन तुम्हाला करायचं आहे. आपण ते केल्यानंतर फर्निश्ड हाऊस कशासाठी? कंपनीनं किंवा सेवायोजक असेल किंवा मालकानं त्यांनी फर्निचर हायर म्हणजे भाड्यानं आणून त्यांनी ती सुविधा पुरवली. मग त्या दिलेलं भाडं जे असेल किंवा त्यांनी एखादं फर्निचर 50,000, 30,000, 20,000चं पुरवलेलं असेल, त्या फर्निचरच्या कॉस्टच्या 10% रक्कम ॲड करायची. या ठिकाणी भाड्यानं आणून ती फर्निचर पुरवलेलं आहे म्हणून ॲक्च्युअल हायर चार्जेस पेड फॉर फर्निचर अँड फिटिंग्स. जे भाडं दिलं असेल ते भाडं याच्यामध्ये ॲड करते 8,700. मग बेरीज केल्यानंतर ते येतं व्हॅल्युएशन ऑफ फर्निश्ड हाऊस 60,000. जे उदाहरणामध्ये आपण वर दिलेलं आहे 60,000. ही रक्कम कॅल्क्युलेट करणं किंवा काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 2ची वर्किंग नोट आहे, जे आपण गृहीत धरलं होतं. इट इज ॲज्युम्ड दॅट कन्व्हिन्स अलाउन्स इज यूज्ड होली फॉर परफॉर्मिंग हर ड्युटीज, हेन्स इट इज एक्झेम्प्ट. जो कन्व्हिन्स अलाउन्स तिला मिळाला होता तो कन्व्हिन्स अलाउन्स पूर्ण कर्तव्य पालनासाठी म्हणजे त्याची ड्युटी बजावण्यासाठी पूर्ण खर्च केलेला आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे किंवा उपयोगात आणला आहे. म्हणजे सेविंग किंवा बचत काहीच केली नाही म्हणून ती रक्कम एक्झेम्प्ट आहे, सूट आहे, म्हणून आपण कन्व्हिन्स अलाउन्स आउटर डॅश किंवा एक्झेम्प्ट लिहावं लागेल. जर या ठिकाणी समजा गृहीत धरा कन्व्हिन्स अलाउन्स जी रक्कम दिली असेल आपल्याला त्या 1,200 पर मंथ, म्हणजे 1,200 गुणिले 12 14,400 रक्कम येते. त्यापैकी 10,000 रुपये जर खर्च केला असेल त्यांनी म्हणजे 4,400 रुपये बचत केली, त्या रकमेवर टॅक्स लागला असता. त्यावेळेस लिहिला असता आपण सेविंग इन कन्व्हिन्स अलाउन्स, इनर कॉलम रक्कम घेतली असती 14,400 लेस अलाउड किंवा ती रक्कम आपण जी रक्कम ॲक्च्युअल एक्सपेन्सेस पेड केले 10,000 लिहिली असती आणि आउटर 4,400 घेतलं असतं. या ठिकाणी काहीच उल्लेख केला नाही. आपण गृहीत असं धरलं आहे की ती रक्कम कर्तव्य पालनासाठी पूर्ण खर्च केली म्हणून एक्झेम्प्ट आहे, टॅक्स फ्री आहे. या ठिकाणी आपण पूर्ण सोल्युशन व्यवस्थित समजावून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूत. धन्यवाद.